नमस्कार, मी सुनंदा पवार. सालाबादप्रमाणे यावेळेला भीमतडी जत्रेचं नियोजन झालेलं आहे. 20 डिसेंबर संध्याकाळी भीमतडी जत्रा सुरू होती आहे आणि 25च्या रात्रीपर्यंत भीमतडी जत्रा चालू राहणार आहे. नेहमीची जागा सिंचन नगर, आमचं ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड सिंचन नगर या ठिकाणी भीमतडी जत्रा 20 ते 25 या वेळामध्ये आपली भरणार आहे. यावेळच्या भीमतडी जत्रेचं आकर्षण आहे की ही भीमतडी जत्रा कैलासवासी अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे आणि त्यांच्या कामाची माहिती आपण तिथे डिस्प्ले करतोय. या भीमतडी जत्रेमध्ये 350 स्टॉल आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, फूड स्टॉल आहेत आणि महिला बचत गट आहेत. ज्या 18 जिल्ह्यातून आणि 18 राज्यातून हे सगळे लोक भीमतडीमध्ये येणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे बाकी सर्व गोष्टी भीमतडी जत्रेमध्ये कलाकार आहेत, मल्लखांब आणि इतर नृत्य, आदिवासी भागातले कलाकार, पारंपरिक कलाकार हे सगळे तुम्हाला परत एकदा भेटणार आहेत. आणि कृषीच्या संदर्भातलं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तिथे डिस्प्लेला लावतो. विशेष करून मधमाशी यावरती आम्ही खूप काम करतोय सध्या बारामतीमध्ये, की मधमाशी जर जिवंत राहिली तर माणूस जिवंत राहील, यावर आम्ही सध्या बारामतीमध्ये काम करतोय. तर त्याच्यावरती काही माहितीचे काही गोष्टी आम्ही या भीमतडी जत्रेचं एक मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे यावेळची भीमतडी जत्रा परत एकदा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी तुम्ही सर्वजण 20 तारखेच्या संध्याकाळपासून 25च्या संध्याकाळपर्यंत 70% नवीन आलेले 18 जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या प्रॉडक्टच्या खरेदीसाठी तुम्हाला ही भीमतडी परत एकदा निमंत्रित करीत आहोत आम्ही तुम्हा सर्वांना. तर तुम्ही सर्वजण या भीमतडी जत्रेला या. आणखीन एक आकर्षण आहे की तेलंगणा या राज्यातून, त्या भागातून काही खूप महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तिथल्या महिला यावेळच्या भीमतडी जत्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना भरभरून प्रेम तुम्ही आत्तापर्यंत केलं, इथून पुढेही करावं अशी आयोजक म्हणून मी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते आणि तुम्हा सर्वांना निमंत्रण पण देते. धन्यवाद.